गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना चांगलाच वेग आलाय आणि आता 30 जूनला मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। दरम्यान अलीकडच्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतरानंतर यावेळी केंद्रात कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पण चर्चा फक्त नव्या मंत्र्यांचीच नाहीये, तर काही विद्यमान केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो किंवा त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं जाऊ शकतं अशा सुद्धा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। चर्चेत असलेल्या नावांमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा सुद्धा समावेश आहे। मात्र याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। दुसरीकडे तब्बल 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं अशी चर्चा आहे। महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संभाव्य एंट्रीची सुद्धा जोरदार चर्चा रंगली आहे। मग नेमकं कोणत्या मंत्र्यांबाबत ही चर्चा सुरू आहे, कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, मंत्रिमंडळ विस्तारामागची राजकीय आणि सामाजिक गणितं काय आहेत आणि या संभाव्य फेरबदलाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संभाव्य तारीख पुढे आली असली तरी सध्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। मात्र गृहमंत्री अमित शहा यांच्या राष्ट्रपती भवनावरच्या चक्रा वाढल्यात। गेल्या काही दिवसात अमित शहा अनेक वेळा राष्ट्रपतींच्या भेटीला गेले, त्यामुळे दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे। भाजपचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर नरेंद्र मोदी यांनी कामगिरी, निवडणूक रणनीती आणि संघटनात्मक गरजांनुसार वेळोवेळी मंत्रिमंडळात मोठे बदल केलेत, त्यामुळे यावेळीही तसाच मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान या फेरबदलाच्या चर्चेसोबतच आता काही नावं समोर येत आहेत। यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची। गेली अनेक वर्षे ते मोदी सरकारमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत। मात्र शिक्षण मंत्रालयात गेल्या काही काळात अनेक वाद झालेत। नीट पेपरफुटी प्रकरण आणि UGC नेट परीक्षाबाबतचे वाद, परीक्षा व्यवस्थापनावर झालेले प्रश्न, नवीन शिक्षण धोरणाची संथ अंमलबजावणी यामुळे विरोधकांनी सातत्याने सरकारवर टीका केली आहे। एवढंच नाही तर सध्या जंतर मंतरवर होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि तरुणांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाला तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षण मंत्रालय काढून घेतलं जाऊ शकतं किंवा त्यांना मंत्रालयामधून सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे। दुसरं मोठं नाव म्हणजे हरदीप सिंग पुरी। अनुभवी प्रशासक आणि वरिष्ठ मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे। मात्र अलीकडील काळात काही वादामुळे त्यांच्याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। त्यातच त्यांचं वाढतं वय आणि आगामी राजकीय समीकरण पाहता त्यांच्याही भूमिकेत बदल होऊ शकतो असं बोललं जातं। त्यानंतर चर्चेत आहे रवनीत सिंग बिट्टू यांचं नाव। काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बिट्टूंना केंद्रीय राज्यमंत्री करण्यात आलं होतं, पण आता पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका दिली जाऊ शकते, त्यामुळे ते मंत्रिमंडळातून बाहेर जाऊ शकतात अशी शक्यता आहे। याचप्रमाणे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि सहकार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्याबाबतही चर्चा आहे। याचसोबत भाजपची एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार संघटनेत मोठी जबाबदारी असलेल्या नेत्यांना मंत्रिपद सोडावं लागू शकतं, त्यामुळे हे दोघेही मंत्रिमंडळातून बाहेर पडू शकतात। जॉर्ज कुरियन हे मंत्रिमंडळातले एकमेव ख्रिश्चन मंत्री आहेत, पण त्यांनी 23 जून रोजी राजीनामा दिलाय। त्यांच्या राजीनाम्याचं एक कारण म्हणजे एप्रिलमध्ये झालेल्या केरळ विधानसभा निवडणुका। या जागेवर भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही। 65 वर्षीय कुरियन यांनी सुद्धा निवडणूक लढवली होती, परंतु त्या जागेवर ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले। पण जितकी चर्चा या मंत्र्यांच्या उचलबांगडीची आहे तितकीच चर्चा नव्या चेहऱ्यांच्या एंट्रीची सुद्धा आहे। या यादीत सर्वात वरचं नाव आहे शक्तिकांत दास यांचं। RBIचे माजी गव्हर्नर आणि अनुभवी प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे। अर्थव्यवस्थेवरील पकड आणि प्रशासनातील अनुभव पाहता त्यांना थेट केंद्रीय अर्थमंत्री बनवलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे। पण जर असं झालं तर निर्मला सीतारामन यांच्याकडील अर्थ खातं बदललं जाऊ शकतं। परिणामी निर्मला सीतारामन यांच्याबाबत सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडतील अशी चर्चा नाहीये, पण त्यांचं मंत्रालय बदललं जाऊ शकतं। अर्थ मंत्रालयाऐवजी त्यांना दुसरं महत्त्वाचं मंत्रालय दिलं जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त होती। यानंतर चर्चेत आहे अनुराग ठाकूर यांचं नाव। मागील
कार्यकाळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. आगामी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. मध्य प्रदेशातील भाजप नेते व्ही.डी. शर्मा यांच्याबाबतही चर्चा सुरू आहे. संघटन कौशल्य आणि मध्य प्रदेशात भाजपच्या दमदार कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळू शकते. पंजाबमधील तरुण चूक भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले राघव चड्डा यांच्याबाबतही चर्चा रंगली आहे. पंजाबमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी या दोघांचा वापर केला जाऊ शकतो अशी रणनीती असल्याचं बोललं जातं. महाराष्ट्रात मात्र सर्वाधिक चर्चा श्रीकांत शिंदे यांच्या नावाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि सलग तिसऱ्यांदा खासदार झालेले श्रीकांत शिंदे यांना यावेळी दिल्लीत मोठी जबाबदारी मिळू शकते अशी चर्चा आहे. महायुतीतील समतोल राखण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाला आणखीन प्रतिनिधित्व मिळवण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याचबरोबर संजय दिना पाटील यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. शिवसेनेतील अलीकडच्या राजकीय घडामोडीमध्ये त्यांनी बजावलेली मुख्य भूमिका लक्षात घेता त्यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकते. पश्चिम बंगालमधून काकोली घोष आणि उत्तर प्रदेशातून अभिनेते अरुण गोविल यांचं नावही संभाव्य मंत्र्यांच्या यादीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि सामाजिक समीकरणं लक्षात घेऊन भाजप हे निर्णय घेऊ शकतं. पण मोदी सरकार प्रत्येक फेरबदलात नेमका काय पाहतं हे समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. गेल्या 4 मंत्रिमंडळ विस्तारांचा अभ्यास केला तर काही पॅटर्न स्पष्ट दिसून येतात. पहिला म्हणजे कामगिरी. अपेक्षित काम न करणाऱ्या मंत्र्यांना बाजूला करण्यात मोदी सरकार मागे पुढे पाहत नाही. दुसरं म्हणजे आगामी निवडणुका. ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणं लक्षात घेऊन मंत्री निवडले जातात. तिसरं म्हणजे संघटन आणि सरकार यामधील समतोल. भाजप एक व्यक्ती एक पद या तत्वावर भर देताना दिसतं. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तज्ज्ञ व्यक्तींना संधी. एस जयशंकर, अश्विनी वैष्णव यांच्यासारख्या उदाहरणांमधून हे वारंवार दिसून आलं आहे. म्हणूनच यावेळीही केवळ राजकीय नेतेच नाही तर प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तींनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. मात्र हे सगळं सध्या चर्चेच्या पातळीवर आहे. अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. आता पाहायचं एवढंच आहे की खरोखरच 6 मंत्र्यांची उचलबांगडी होते का? नवीन चेहऱ्यांना संधी मिळते का? श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेटमध्ये एंट्री होते का? शक्तिकांत दास अर्थमंत्री होतात का? आणि निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान यांच्यासारख्या नेत्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच पाहायला मिळते. बाकी या संभाव्य फेरबदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणत्या मंत्र्याची जबाबदारी बदलायला हवी तुमचं मत सुद्धा याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा लगाव बत्ती.